जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे। तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या। नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या। प्रेम प्रकरणात भांडण झाल्यामुळे प्रियकरावर केला अत्याचाराचा आरोप। नागपूरमध्ये 3 वर्षापासून पती पत्नीसारखे वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। नागपूरमधील सोनेगाव परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे, जिथे 3 वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधाचे पर्यावरणाचा एका गंभीर गुन्ह्यात झाला आहे। लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवणे आणि त्यानंतर लग्नास नकार दिल्याने प्रियकरावर अत्याचाराच्या आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाने शहरात खळबळ उडून गेली आहे। सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 33 वर्षीय राकेश शाबूलाल बंदेवार हा एका स्पा सेंटरमध्ये कामाला आहे। त्याचे आणि एका 29 वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध 2018 मध्ये सुरू झालं होतं। हे प्रेम इतके घट्ट होते की गेल्या 3 वर्षापासून ते पती पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते आणि त्यांच्यात वारंवार शरीर संबंध प्रस्थापित होत होते। सुरुवातीच्या काळात सर्व काही ठीक असताना काळाच्या ओघात त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला। जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा राकेशने लग्नास स्पष्ट नकार दिला। हा नकार तरुणीसाठी धक्कादायक होता। लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणीने जेव्हा आक्रमक पवित्रा घेत राकेशच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता, तेव्हा त्याच्यात कडाक्याने भांडण झाले। या भांडणाचे रूपांतर अखेर पोलीस तक्रारीत झाले। तरुणीने केवळ अत्याचाराचा आरोप केला नाही, तर तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही गंभीर आरोप केला आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी राकेश बंदेवार विरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत अत्याचाराचा आणि अनुचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातील काही कायदेशीर बाजू समजून घेणे गरजेचे आहे। अनेक प्रकरणांमध्ये लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शरीर संबंध प्रस्थापित करणे हे संमतीने केलेले संबंध मानले जात नाहीत। कायद्याच्या नजरेत हे संबंध फसवणुकीच्या आधारावर घेतलेली संमती मानले जाऊ शकतात, ज्यामुळे अत्याचाराचा गुन्हा IPC 376 दाखल केला जातो। जेव्हा पीडित महिला अनुचित जाती किंवा जमातीची असते आणि आरोपी तिला जातीवाचक शिवीगाळ करतो, तेव्हा अट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते। या कायद्यात जामीन मिळणे अत्यंत कठीण असते, ज्यामुळे आरोपीची स्थिती कायदेशीररित्या बिकट झाली आहे। या घटनेने समाजात एका मोठ्या विषयावर चर्चेला तोंड फोडलं आहे। आजच्या काळात अनेक जोडपी लग्नापूर्वी एकत्र राहतात, परंतु अशा नात्यांमध्ये जेव्हा विश्वासाचा भंग होतो तेव्हा त्याचे कायदेशीर परिणाम गंभीर असतात। या घटनेत 3 वर्षाचा दीर्घकाळ महत्त्वाचा आहे। 3 वर्षे पती-पत्नीसारखे राहिल्यामुळे तरुणीचा मानसिक आधार आणि मानसिक प्रतिष्ठा या नात्याला जोडली गेली होती। अनेकदा प्रेमसंबंधामध्ये लग्नाचे वचन हा एक आधार असतो। जेव्हा हा आधार तुटतो तेव्हा पीडित व्यक्ती स्वतःला फसलेले समजते आणि न्यायासाठी पोलीस यंत्रणेकडे धाव घेते। अशा प्रकारच्या घटना अनेकदा निर्णयामुळे घडतात। यातून तरुण पिढीला काही महत्त्वाचे धडे घेण्यासारखे आहेत। नातेसंबंधाच्या सुरुवातीला लग्नाबाबत आणि भविष्याबाबत स्पष्ट आणि पारदर्शक संवाद करायचा। प्रेम हे भावनेच्या भरात असते, पण निर्णय घेताना कायदेशीर परिणामही विचारात घेणे गरजेचे आहे। शरीर संबंध हे केवळ संमतीवर आधारित नसून त्यामागचा हेतू आणि विश्वास यालाही कायद्यात तितकेच महत्त्व आहे। नागपूरमधील ही घटना केवळ एक गुन्हेगारी प्रकरणात नाही,
तर ती मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत दर्शवते. सध्या सोनेगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीचे कडक सत्र आणि त्यानंतरची कायदेशीर प्रक्रिया ही कायद्यानुसार सुरू राहील. मात्र समाजात वाढत जाणारी अशा प्रकारची प्रकरणे हे दर्शवतात की प्रेम आणि कायदा यातील सीमारेषा दूर होत चालली आहे. जेव्हा भावनांचा उद्रेक होतो आणि नातेसंबंधात कडूता येते तेव्हा कायद्याचा वापर करून सूट घेण्याची प्रवृत्ती वाढली जाते. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल. परंतु या घटनेने एक तरुण जोडप्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडला आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. धन्यवाद.